नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण नगर परिषदेच्या जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद। प्रलंबित समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचे आश्वासन। तुमची समस्या आमचे प्राधान्य हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनता दरबार उपक्रमाला उरणच्या सुजाण नागरिकांकडून प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। उरण शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या थेट ऐकून घेणे आणि त्यावर त्वरित कायदेशीर उपाययोजना करणे हा या जनता दरबाराचा मुख्य हेतू होता। या प्रसंगी उरणमधील सर्वच प्रभागांमधून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या प्रलंबित समस्या घेऊन उपस्थित राहिले होते। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्यविषयक समस्या, गटारे आणि प्रशासकीय कामे अशा दैनंदिन जीवनाशी निगडीत विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या अडचणी थेट मांडल्या। उपस्थित असलेल्या नगराध्यक्षांसह सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी या समस्या अत्यंत गांभीर्याने जाणून घेतल्या। गेल्या अनेक वर्षात उरणच्या जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले असून नगर परिषदेच्या अखत्यारीत मूलभूत समस्याही सोडवता आलेल्या नाहीत। शहराची स्वच्छता, आरोग्य यंत्रणा, पाणी व्यवस्थापन आणि वीज पुरवठा यांसारख्या अत्यंत साध्या व रोजच्या जगण्याशी निगडीत गरजांचेही योग्य नियोजन करण्यात आधीचे स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत। उरणचा हा विकास जाणीवपूर्वक मागे ठेवला गेला आहे का, असा संतप्त सवाल या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होतो आहे। जनतेच्या या तक्रारींवर बोलताना नगराध्यक्षा सौ भावना घाणेकर यांनी स्पष्ट केले की नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे बारकाईने अवलोकन करून त्यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल। जनता दरबारात काही समस्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या, तर काही दीर्घकालीन समस्यांवर त्वरित धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नगर परिषद नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ समाधानासाठी सदैव कार्यरत असून उरणकरांचे जीवन सुसह्य व्हावे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण। सरकारी वाढत आहे, आपल्याला योग्य तो त्या ठिकाणी उरणकरांना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे। स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये शासनाने एक कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे, त्याची प्रोसिजर सुरू आहे। त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते सगळे रीतसर ज्या काय परवानगी आणि बाकी सगळ्या गोष्टी पुरावा करेल। एखादी गोष्ट दिरंगाई होऊ शकते, पण त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री या निमित्ताने देते। त्यांची विल्हेवाट लावण्यात आली, कारण सुका कचरा टाकण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आणि कालच आम्ही पूर्ण तलाव साफ केलेला आहे। त्यामुळे त्या तलावाकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमी लक्ष दिलं जाईल। धन्यवाद सर्वांना। मला सहकार्य लागणार आहे, त्या ठिकाणी आपल्या